निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, दिलगिरी व्यक्त केली आहे, पण दिलगिरीनं वेळ मारून नेता येईल असं खरंच सध्या चित्र आहे का? माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात काय अपडेट, काय घडतंय मंत्रालयात? प्रज्ञा, काही वेळामध्येच अजित पवार माध्यमांशी बोलू शकतात आणि त्यामध्ये ते स्वतः माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला हे जाहीर करू शकतात। मात्र अजित पवारांची देहबोली जी होती ती प्रचंड रागावलेली होती, कारण सातत्यानं अशी जर वक्तव्य येत असतील तर हे नक्कीच पक्षासाठी चांगली गोष्ट नाहीये। दुसरी महत्त्वाची बाब, माणिकराव कोकाटे यांना आपली जी बाजू होती ती आता पूर्णपणे अजित पवारांना सांगितलेली आहे। खास करून पत्ते खेळण्यासंदर्भातला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांना अजित पवारांसमोर मांडलेलं आहे आणि सातत्यानं त्यांच्यामुळे जी पक्षाची बदनामी झाली त्या संदर्भामध्ये दिलगिरी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे। सध्या अजित पवारांच्या दालनामध्ये प्री कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज मंत्री आहेत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे, ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेत आणि प्री कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली। यानंतर सर्व जे नेते आहेत ते कॅबिनेट बैठकीच्या दिशेने जातील। याच बैठकीनंतर अजित पवार माध्यमांशी आपली भूमिका मांडतील आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आपण काय निर्णय घेतला हे ते माध्यमांशी बोलताना जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। बरोबर आहे। त्यामुळे आता अजित पवारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झालेली आहे। प्री कॅबिनेट बैठक सध्या राष्ट्रवादीची सुरू झाली आहे। छगन भुजबळ तिकडे पोहोचलेले आहेत, आदिती तटकरे पोहोचलेले आहेत। पण एकूणच माणिकराव कोकाटेंचा व्हायरल झालेला व्हिडिओ, पत्रकार परिषदेतली त्यांची वक्तव्य, यानंतर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा होती आणि आता किती वेळा चुकायचं आणि किती वेळा माफ करायचं असा थेट सवाल विचारत अजित पवारांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता अजित पवार माध्यमांसमोर येऊन नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जरी माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्या कृत्याविरोधात, त्यांच्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्रामध्ये जो रोष आहे किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दौऱ्यादरम्यान ज्या रोषाला सामोरं जावं लागतंय तो रोष, तो राग येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये राष्ट्रवादीला परवडणारा नाही, हे लक्षात घेता आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक चेहरे जे अनुभवी आहेत, महत्वाचे आहेत, ते उपस्थित आहेत, पण अर्थात छगन भुजबळ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरते। काय अपडेट्स आहेत? छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे। ज्यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार झाला होता सरकार स्थापनेनंतर, त्यावेळेस छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असतीलच अशा पद्धतीची दाट शक्यता होती। मात्र त्यावेळेस सर्वांना धक्का बसला आणि त्या ठिकाणी एक नवं नाव चेहरा समोर आल्याचं पाहायला मिळालं। माणिकराव कोकाटे यांना संधी त्यावेळी मिळाली होती। त्यानंतर जो मोठा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला त्याच्यामध्ये जाहीर अजित पवारांवर टीका जर कोणी केली असेल तर ती छगन भुजबळांना केली होती आणि त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम, अजित पवारांची पाठराखण करण्याचं काम हे माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे एक मंत्री मानले जातात। त्यामुळेच याच्या आधी साधारणपणे 4-5 वेळा त्यांना वादग्रस्त वक्तव्य केली तरी त्यांना अभय मिळालं होतं। आता मात्र अजित पवारांनी जी भूमिका घेतली ही कदाचित कडक भूमिका असेल अशा पद्धतीची माहिती आहे। सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य होऊन पक्ष अडचणीत येणं असेल, सरकार अडचणीत येणं असेल तर हे नक्कीच त्यांना परवडणारी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळेच अजित पवार आजच्या या बैठकीनंतर काय भूमिका घेत आहेत, काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत, की खाते बदलाची असेल किंवा त्यांच्या राजीनाम्याच्या असेल, परंतु ही सर्वस्व जो निर्णय आहे तो अजित पवारच घेणार आहे। त्यामुळे काही क्षणांमध्ये अजित पवार ज्यावेळेस माध्यमांशी बोलतील त्यावेळेस निर्णय स्पष्ट होईल। सध्या अजित पवारांच्या दालनामध्ये मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर प्री कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेटमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे मांडायचे या संदर्भामध्ये चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। लाडक्या बहिणीचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे, त्यामुळे आदिती तटकरे देखील या बैठकीला आहेत। ही देखील एक महत्त्वाची बाब मानायला हवी, कारण त्या संदर्भामध्ये आज प्रश्न उपस्थित होतील। तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये काय बोललं गेलं पाहिजे, माध्यम ज्यावेळेस या संदर्भात प्रश्न विचारतील त्यावेळेस काय भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात देखील या प्री कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते। अजित पवार सांगू शकतात आणि जर अजित पवारांना त्यांना बाजूला करण्याचाच निर्णय घेतला तर मात्र सर्व जे सरकार जे आहे ते कुठेतरी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने जी टीका होते त्यापासून थोड्या का प्रमाणात होईना वाचू शकतं। मात्र अजित पवार काय निर्णय घेत आहेत याच्यावर सर्व निर्णय ह्या अवलंबून असणार आहे। खरं तर महायुती सरकार म्हणून आपण जर पाहायला गेलो तर महायुतीमध्ये अनेक वेळा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अनेक मंत्री जे आहेत ते देखील अनेक अडचणी निर्माण होतील सरकारनं अशा पद्धतीची कृत्य करत असतात। आमदारांचं मारहाण प्रकरण, संजय शिरसाटांच्या घरातला व्हिडिओ, सध्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बार संदर्भातला विषय, यामुळं
एकनाथ शिंदेची शिवसेना काय निर्णय घेते त्याच्यावर अजित पवार देखील आपला निर्णय घेऊ शकतात, ठरवू शकतात, ही देखील एक शक्यता नाकारता येत नाहीये. कारण सध्याच्या घडीला केवळ माणिकराव कोकाटे हे महायुतीतले अडचणीत असणारे मंत्री नाहीयेत, तर इतर 2 ते 3 मंत्री असे देखील आहेत शिवसेनेचे, ते देखील अडचणीमध्ये आहेत. त्यामुळे सर्वांना समान न्याय लागला गेला पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मांडली जाते. याच अनुषंगानं काही क्षणांमध्ये अजित पवार काय निर्णय घेत आहेत, आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेत आहेत की अभय देत आहेत, महायुती सरकार म्हणून देवेंद्रजी फडणवीस नेमका काय निर्णय घेत आहेत, महायुतीतल्या सगळ्या वादग्रस्त मंत्र्यांवर काही कारवाई करतायत का, या अनेक गोष्टींचा उलगडा काही क्षणांमध्ये पुढच्या होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्ञा. निलेश, तू मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलास आणि मुख्यमंत्र्यांचंच काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य होतं की कारवाई केली नाही तर कोडगेपणा येतो, त्यामुळे कारवाई केली जावी आणि ती कठोर असावी अशी मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे. नक्कीच प्रज्ञा. त्याच वेळेस आपण आणखीन एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य समोर आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दिल्लीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांना भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली होती. मुख्यमंत्र्यांचा हाच निरोप घेऊन सुनील तटकरे पुण्याला आले होते आणि पुण्याला अजित पवारांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी साधारणपणे 2 तास अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, किंबहुना पक्षाच्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष म्हणून सर्वसामान्यांमध्ये जाताना येणाऱ्या अडचणी, अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका देखील त्यावेळेस मांडली गेली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांना वेळ घेतल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी किंवा मंगळवारी आपण माणिकराव कोकाटेंशी समोरासमोर भेटून बोलू, त्यांची चर्चा करू, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करू अशा पद्धतीची एक भूमिका त्यांना घेतली होती. आपण पाहतो माणिकराव या ठिकाणी नरहरी झिरवळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजून ही प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती सुरू आहे आणि काही क्षणांमध्येच अजित पवार आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील. प्रज्ञा. बरोबर आहे, त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि अर्थात जसं आपण चर्चा करतोय निलेश की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेला रोष हा राष्ट्रवादीला सध्या परवडणारा नाही आणि त्यामुळे काय कारवाई केली जाते माणिकराव कोकाटेंवरती याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी त्या दिलगिरीनं अजित पवारांचं समाधान होणार आहे का, आणि जर कारवाई झाली नाही तर पुढे जो रोष निर्माण होईल, जसं आपल्याला छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांनी सांगितलं की जर राजीनामा घेतला गेला नाही तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन पुकारू, त्या आंदोलनाला सामोरं जायचं